मंचर जवळील पुणे नाशिक हमरस्त्यावर नंदी चौकात कांद्याला रास्त बाजारभाव मिळावा यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्तजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्या आंदोलनामध्ये आंदोलकांवर मंचर पोलिसांनी रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेत। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विशालजी वाबळे नेमकं काय ह्या जे आंदोलन झालं किंवा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले यावर तुमचं काय मत आहे? एकतर शेतकऱ्यांनी आज जगावं का मरावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की शेतकऱ्यांच्या हितासाठी जे आम्ही 2 तारखेला नंदी चौकामध्ये अवसरी फाट्या इथे देवदत्त निकम यांच्या नियोजनात आणि राज्याचे नेते सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, रोहितदादा पवार असतील, लंके साहेब असतील, बाबाजी काळे साहेब असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन केलं त्या आंदोलनात उतरून रस्त्यावर आम्ही उतरून जे आमचा न्याय व शेतकऱ्यांचा हक्क मागण्यासाठी हे आंदोलन केलं। आणि वारंवार मागच्या वेळी सुद्धा बिबट्याचं आंदोलन केलं होतं। कारण की वारंवार 4 ते 5 बळी ह्या आंबेगावच्या आसपासमध्ये गेले होते। आणि तसंच हे आता कांद्याला 3 वर्ष झाले कंटिन्यू हा कांदा पीक हे तोट्यात आहे। 3 वर्ष झाले कांद्याला 10 ते 7 रुपये ह्या दरम्यानच 3 वर्षे सरासरीनं बाजारभाव भेटलेला होता। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने येऊन हे माननीय देवदत्तजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू केलं होतं। आणि आम्हाला पहिलं तर पोलिस म्हणले तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार नाही। रोहित पवार असतील आमचे नेते, तसेच लंके साहेब असतील, बाबाजी काळे साहेब आमदार असतील, यांच्या सर्वांदेखत पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सांगितलं तुमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही। आणि आज आम्ही जेव्हा FIR ची कॉपी आली आणि ती बघतोय तर आम्हाला आश्चर्यचकित वाटलं। कारण की हे सरकार सर्वसामान्यांचा हक न यांना न्याय न देणारं सरकार आहे। कारण की आम्ही लाडके शेतकरी नाही या सरकारचे। कारण की आम्हाला त्या सरकारला आमची मतं नको आहे। कारण की लाडक्या बहिणी कधीच रस्त्यावर उतरल्या नव्हत्या, आम्हाला 1500 रुपये द्या। त्यामुळे मला तर या आजच्या FIR मध्ये काहीतरी राजकारणच वाटतंय आणि माझा हा संशय खराच निघाय। तर किती लोकांवर गुन्हे दाखल केले आणि कोणत्या कोणत्या नेत्यांवर काही नाव आहेत का? आज आमच्या 7 जणांवर माननीय देवदत्तजी निकम साहेब, गणेश शेठ यादव, धोंडीभाऊ शेठ भोर तालुक्याचे अध्यक्ष, मी, अजून 3-4 नाव आहे आणि इतर 250 ते 300 असे उल्लेख केलेला आहे। असं आहे त्याच्यात। तर एकंदर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे गुन्हे दाखल केले किंवा काय वाटतं, एकंदर कसं संशयास्पद काय वाटते काय याच्यात राजकारण आहे। इतर ठिकाणी अशा काही गोष्टी होत नाही। ठीक आहे, आज आम्ही विरोधात आहे। आज आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरतोय। आम्ही शेतकऱ्यांसाठी एक नाही अजून 10 सुद्धा गुन्हे दाखल करून घ्यायला आम्ही तयार आहे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे का शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हो उद्या प्रसंग आला तर जीव द्यायला सुद्धा तयार आहे। आज लहान मुलींवर बलात्कार होत्यात, त्याच्यावर कोण रस्त्यावर उतरत नाही। कारण की सत्तेची मलई कशी खायची असती हे 3 बिघाड सरकार करते। कारण की आज आपल्या डोळ्यात देखत आपल्या महिलांवर अत्याचार होत्यात, मुलींवर अत्याचार होत्यात आणि भरपूर पेपर फुटी होती। याच्यात काय करतंय सरकार? हे काय नाही करेल, हे डोळं झाकून पांघरून घेणारं सरकार आहे। याचा निषेध आहे पहिला तर। म्हणजे बिबट्याच्या प्रकरणात रास्ता रोको केला त्याविषयी गुन्हे दाखल झाले आणि आता कांद्याचं आंदोलन झालं त्या संदर्भातही गुन्हे दाखल झाले। हो, म्हणजे मग यापुढे तुम्ही आंदोलन करणार किंवा नाही काय? 100% शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी आम्ही 100% रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार। आणि त्याच्यात आम्हाला काही बी सजा झाली तरी चालेल, पण माननीय देवदत्तजी निकम साहेबांनी कधी बी आदेश देऊ त्यांच्याबरोबर आम्ही निम्या रात्रीला बी रस्त्यावर उतरायला तयार आहे। तर साधारण कांद्याचा दर हा घसरलेला आहे आणि एकंदर कांद्याचे बाजारभाव समाधानकारक नाही। उत्पादन खर्चापेक्षाही कांद्याला दर मिळत नसल्यामुळे आंदोलन केलं आणि आंदोलन केलं ही काय चूक ठरली का तुमची? काय वाटतं तुम्हाला? आंदोलन केलं ही चूक नाहीये। हे सर्वसामान्य माणूस हक्क आपला बजावण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि ही परंपरा फार वर्षांपासून आहे। देश स्वतंत्र होण्यासाठी ह्याच भूमीतले सुपुत्र काही पुढे आले होते, त्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून आपल्या जीवाची त्याग दिला होता। आम्ही रस्त्यावर येणं म्हणजे वेगळं काय नव्हतं करीत, आम्ही फक्त आमचं ऐकून घ्यावं सरकार बापने
त्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो. आमचा बाकी काहीच हेतू नव्हता सरकारचा त्रास देण्याचा. सरकारने जर आम्हाला 20 रुपये नापेडनी खरेदी केला असता कांदा, आम्हाला काय रस्त्यावर उतरायची गरज आहे? आम्ही सरकारचे आभार मानले असते. पण एका बाजूला नाशिक जिल्ह्याला सेपरेट GR काढतात आणि बाकीचा महाराष्ट्रातील इतर जिल्हे असे भेदभाव केला जातो. म्हणजे त्याच्यात सरकारचा दृष्टिकोन दिसतोय ना कोणत्या बाजूने.